अधिक महिना सुरू होताच आपल्या सगळ्यांच्या घरात पूजा, जप, उपासनेला विशेष महत्त्व असतं. यासोबतच वेणी माधव वातीचं पण अधिक महिन्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वातीची ज्योत सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. आपल्या घरातील देवघरात, मंदिरात किंवा कोणत्याही शुभ कार्यांच्या वेळी आपण दिवा प्रज्वलित करत असतो. विशेषतः कार्तिक महिना, अधिक महिना असेल, नवरात्र, दिवाळी किंवा इतर धार्मिक उत्सवांमध्ये विविध प्रकारच्या वाती वापरून दिवा प्रज्वलित केला जातो. प्रत्येक वातीचं आपापलं वेगळं महत्त्व आहे. ह्यामध्ये वेणी माधव वात ही अत्यंत प्रभावशाळी आणि विशेष मानली जाते. असं म्हणतात, भक्तिभावाने लावलेली ही एक विशेष वात घरात सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचं आगमन घडवून आणू शकते. विशेष म्हणजे या वातीत आपण 33 फुलवाती वापरून एक मोठी वात तयार करत असतो. त्यामुळे या वातीचं खूप महत्त्व आहे. आता हा जो कापूस मी व्हिडिओमध्ये वापरला आहे, तर तो मी गावावरून आणला होता आणि याच्यामध्ये अ, कपाशीमध्ये ज्या बिया असतात, ज्याला आपण सरकी म्हणतो, तर त्या देखील ऑलरेडी होत्या. तर मला सुरुवात कापूस स्वच्छ करण्यापासून होतं. तर मग इथे मी एक-एक सरकी काढून घेतली आणि कापूस स्वच्छ करून घेतला. त्यानंतर त्याच्यातून फुलवाती बनवून घेतल्या. जर आपल्याला मंजूळ वात बनवायची असेल तर 11 फुलवाती आपल्याला घ्याव्या लागतील आणि वेणी माधव वातसाठी आपल्याला 33 फुलवाती लागतील. तर सुरुवात आपण 33 फुलवाती बनवून घेऊ आणि त्यानंतर मग आता इथे मी 2 पद्धतीने वाती बनवल्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये जसं आपण फुलवातीला पीळ देतो त्याच प्रकारे पहिले 3 फुलवाती घेतलेत आणि त्यानंतर कापसाने त्या तिघी फुलवातींना एकत्र करून मग पीळ दिला आहे. त्यानंतर 2-2 फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पहिले आपण जसं केलं थोडा कापूस घेऊन तिन्ही फुलवाती जशा जॉइंट केल्या त्याच पद्धतीने नवीन घेतलेल्या 2 आणि आधीच्या 3 अशा 5 फुलवाती पुन्हा आपल्याला पीळ देऊन जॉइंट करायच्या आहेत. परत पुढे आपल्याला पुन्हा 2 फुलवाती घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने 2-2 वाती घेऊन आपल्याला कापसाने पीळ देत ही पूर्ण फुलवात एक बनवायची आहे. आणि ही वात बनवताना जेव्हा मी या पद्धतीने पीळ देत होती, त्यावेळेला पीळ देताना आपण संपूर्ण जी वात आहे ती सारखी आपण फिरवत असतो. त्यामुळे जी वात असते ती आधी जे आपण पीळ दिलेले असतात तर ते लूज होतात आणि जरी आपली ती वात व्यवस्थित टाईट बनली तरी थोड्या वेळाने पुन्हा ती निघून जाऊ शकते. म्हणजे आपली वात एक अखंड राहत नाही. म्हणून मग मी पुन्हा दुसऱ्या प्रकारे देखील बनवून पाहिली. तर मला जो दुसरा प्रकार आहे तो खूप छान सोपा वाटला आणि त्या पद्धतीने वात बनवताना मला अगदी पटपट मी सगळ्या वाती बनवल्या. एक वेणी माधव वात बनवली आणि 5 ते 6 आम्ही मंजूळ वात देखील याच प्रकारे बनवून घेतल्या. वेणी माधव हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तींचं रूप मानली जाते. ज्याप्रमाणे या 3 देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. घरात आनंद, शांतता, समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. आर्थिक अडचणी दूर होतात आणि कुटुंबात प्रेम वाढतं आणि मानसिक शांतताही मिळते. विशेषतः तुपाच्या दिव्यात ही वात लावल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. तर दुसऱ्या प्रकारात मी काय केलं तर आधी कापसामधून सूत काढून घेतला. हा सूत आपण पीळ देऊन जेव्हा काढत असतो तर त्यानंतर मग तो सूत लवकर तुटत नसतो. म्हणजे एक धागा कसा मजबूत तयार होतो त्याच पद्धतीने हा सूत तयार होत असतो. आता हा सूत काढून एका ताटात मी ठेवून घेतला आणि पहिल्या प्रकारात जसं आपण 3 वाती घेतल्यात आणि कापसाने पीळ दिला, तर इथे आपल्याला कापसाने पीळ न देता जो सूत वापरला आहे आपण, तर त्याने आपल्याला बांधून घ्यायचे आहेत तिन्ही वाती. त्यानंतर पुन्हा 2 वाती घ्यायच्या. आधीच्या 3 असं 5 वातींना आपल्याला अ, पुन्हा सूतच्या मदतीने बांधून घ्यायचं आहे. पुढे पुन्हा 2-2 असं वाढवत जायचं आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला हे बांधतच आपल्याला पूर्ण वात तयार करायची आहे. असं बांधून जर आपण ही वात तयार केली, तर ही वात बिलकुल निघणार नाही. मधून पूर्ण अखंडच अशी ही वात राहील. बिलकुल ती मधून कुठेही तिला खंड पडणार नाही.
आणि बनवायला देखील खूप सोपी आहे. अशा पद्धतीने एकदा का आपल्याला सूत काढायला जमलं, की मग आपण या वाती पटपट तयार करू शकतो. तर इथे मी 33 फुलवाती बाजूला ठेवून घेतल्या आणि या 33 फुलवाती जॉइंट करून अशी ही एक वेणी माधव वात तयार केली. शेवटला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 33 फुलवाती आपल्या जॉइंट होऊन गेल्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला दिव्याची ज्योत व्यवस्थित बनवून घ्यायची आहे. त्यावेळेला आपल्याला थोडा कापूस घेऊन पुन्हा पीळ देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हा जो सूत काढलेला धागा आहे तो आणि आपल्या वातींची जी ज्योत आहे ती पुन्हा सगळी एकत्र करून आपल्याला एक छान अशी ज्योत तयार करून घ्यायची आहे. पीळ देताना मात्र मी दुधाचा वापर केला आहे. यामुळे आपण जो पीळ देतो तो खूप छान कडक बसतो आणि चिकटून राहतात वाती आपल्या. तुम्हाला जर पहिला प्रकार जमत असेल आणि सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण ट्राय करू शकतात आणि जर तुमच्या पण वाती माझ्यासारख्या मधूनच खंड पडत असेल तर तुम्ही हा दुसरा प्रकार आहे तो देखील ट्राय करू शकतात. तर अशा पद्धतीने मी इथे वेणी माधव वात आणि मंजूळ वात दोन्ही पण बनवून घेतल्या. सायंकाळी दिवा लावताना आज मी ही वात लावली होती एकादशीच्या दिवशी. ही सेम वात वेणी माधव वात किंवा मंजूळ वात आपण पौर्णिमेच्या दिवशी पण लावायची आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी अधिक महिन्यात ही वात लावण्याचं अजून जास्त महत्त्व आहे. एकदा का सूत आपण व्यवस्थित काढून घेतलात की मग आपल्याला या 33 फुलवाती गुंफून घ्यायच्या आहेत त्या सूतच्या मदतीने. अशा पद्धतीने जर आपण वात बनवली तर आपली वात खूप अगदी लवकर होते. पहिली वात बनवताना आपल्याला थोडा वेळ लागतो. एकदा का आपल्याला ही वात गुंफायला जमली की बाकीच्या वाती एकदम पटपट होतात. त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की दोन्ही प्रकारच्या तुम्ही सुरुवातीला मंजूळ वात बनवून बघा. आणि त्यानंतर मग 11 फुलवातींची ती मंजूळ वात तयार झाल्यानंतर मग 33 फुलवातींची वेणी माधव वात तयार करा. या पद्धतीने वात तयार केल्यामुळे तुमची वात अगदी झटपट तयार होईल आणि वेळ देखील लागणार नाही. उद्या पौर्णिमा आहे तर खास तुम्ही ही वात नक्की प्रज्वलित करा. आता या वेणी माधव वातचं महत्त्व सांगायचं तर त्रिवेणी संगमावर भगवान वेणू माधव यांचं माता लक्ष्मीसोबत वास्तव्य असतं. म्हणूनच वेणी माधव वात लावणं म्हणजे आपल्या घरात त्या पवित्र संगमाचं पुण्य आणि ईश्वरी आशीर्वाद आमंत्रित करण्यासारखं मानलं जातं. अधिक महिन्यात लावलेली ही एकच वेणी माधव वात ही पुढील अनेक वर्ष शुभ परिणाम आपल्याला देत असते. कार्तिक महिना किंवा एकादशीमध्ये दीपदानाला विशेष महत्त्व असतं. कारण दीपदान ह्या दिवशी केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळत. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.